Good morning to all the students. Basic Part 1, paper number 3, semester 2nd. We have already started the topic thermodynamics and we have completed some basic terms about the thermodynamics. So let us start the remaining basic terms of thermodynamics. Next term that is called as work done. So work done, that is denoted by the letter W. And when there is a pressure व्हॉल्यूम टाईप ऑफ वर्क, प्रेशर आणि व्हॉल्यूम टाईपचं वर्क असेल, प्रेशर वाढलं व्हॉल्यूम कमी होतो आणि व्हॉल्यूम वाढला तर प्रेशर कमी होतं. दे आर इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू इच अदर. असं जर वर्क असेल तर वर्क डन दॅट इज इक्वल टू पी इंटू डी व्ही. म्हणजे प्रेशर कमी जास्त झालं की व्हॉल्यूममध्ये चेंज होतो, चेंज इन व्हॉल्यूम डी व्ही. नेक्स्ट दॅट इज वर्क इन एक्सपान्शन इन व्हॅक्यूम. पी इज इक्वल टू झिरो. व्हॅक्यूमला प्रेशर झिरो असतं. प्रेशर झिरो जर घेतलं तर डब्ल्यूची व्हॅल्यू टोटली झिरो येईल. So W is equal to 0, that is free expansion of a gas. And work in expansion against constant external pressure. वरून जर प्रेशर आपण कॉन्स्टंट ठेवलं तर त्या कॉन्स्टंट प्रेशरला काय होतं, इन एक्सपान्शन V2 इज ग्रेटर दॅन V1. V1 ओरिजिनल व्हॉल्यूम आहे, तो व्हॉल्यूम वाढल्यानंतर V2 होईल. तर V2 हा V1पेक्षा जास्त असतो आणि वर्क डन हे काय असतं, निगेटिव्ह असतं. आणि कॉम्प्रेशन म्हणजे जेव्हा दाब पडतो त्यावेळी V2 is less than V1, that is W is positive. So when W is negative and when W is positive, that are the conditions. When V2 is greater than V1, W negative. When V2 is less than V1, W is positive. So negative work it is in the case of expansion, positive work it is in the case of compression. Now work in reversible expansion. PV इज इक्वल टू NRT. वी नो दी आयडियल गॅस इक्वेशन PV इज इक्वल टू RT. हे तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे. N मोल्स असतील तर PV इज इक्वल टू NRT इक्वेशन होतं. तर याच्यावरून ह्या इक्वेशन पीची व्हॅल्यू काढली, व्ही इकडे डिवाइड होईल, पी इज इक्वल टू NRT बाय व्ही. सपोज W वर्क डन इज इक्वल टू मायनस PdV असेल तर W इज इक्वल टू काय बघा, W इज इक्वल टू मायनस साईन आहे. पीची व्हॅल्यू NRT बाय व्ही तर मी सबस्टिट्यूट केली. सबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ पी डी इज इक्वल टू NRT बाय व्ही इन दिस इक्वेशन डी व्ही. इंटिग्रेशन केलं. N नंबर ऑफ मोल्स कॉन्स्टंट, R गॅस कॉन्स्टंट 8.314 जूल पर केल्विन पर मोल. T is the temperature at constant temperature. So only integration of volume, there is a change in volume. So integration of dV by V between the limits V1 to V2 जर केलं आपण तर dV by Vचं इंटिग्रेशन log V येईल. अपर लिमिट मायनस लोअर लिमिट log V2 मायनस log V1 that is equal to log V2 by V1. So Wm that is maximum work is equal to minus NRT log V2 by V1, or in terms of pressure, प्रेशरच्या भाषेमध्ये Wm is equal to minus NRT log P1 by P2. आपल्याला माहीत आहे की P1 V1 is equal to P2 V2 म्हणजे P1 by P2 is equal to V2 by V1. हे चेंजेस इथं आपल्याला दिसतात. नेक्स्ट अपडेट इज हीट कॅपॅसिटी. So what is heat capacity? It is the rate of change of heat with the temperature of a system. टेम्परेचर बदलत जाईल तसं तसं हीट बदलत जाते. दॅट इज रेट ऑफ चेंज ऑफ हीट विथ टेम्परेचर ऑफ ए सिस्टीम. ही सबस्टन्स 1 जूल स्पेसिफिक हीट म्हणजे 1 जूल एवढी जर एनर्जी त्यानं सबस्टन्सने ॲब्सॉर्ब केली तर त्याला आपण स्पेसिफिक हीट म्हणतो, म्हणजे पर्टिक्युलर एनर्जी 1 जूल. आणि पर मोल जर एनर्जी ॲब्सॉर्ब केली तर त्याला आपण मोलर हीट कॅपॅसिटी असं म्हणतो. दॅट इज कॉल्ड एज मोलर हीट कॅपॅसिटी. व्हेन दिस सबस्टन्स ऑफ 1 मोल ॲब्सॉर्ब्स एनर्जी अँड व्हेन देर इज अ रेट ऑफ चेंज ऑफ हीट विथ अ टेम्परेचर टेक्स प्लेस, दी हीट इज कॉल्ड एज मोलर हीट कॅपॅसिटी. नाउ CV, that is heat capacity at constant volume. CP, heat capacity at constant pressure. So change in dE by change in energy with the temperature, change in enthalpy with the temperature. So CV is equal to dE by dt at constant volume, that is equal to delta E by delta T in terms of delta. CP is equal to DH. H means enthalpy, change in enthalpy with temperature. इथे डेफिनेशन बघा, रेट ऑफ चेंज ऑफ हीट विथ टेम्परेचर म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ हीट म्हणजेच काय, इंटरनल एनर्जी विथ द टेम्परेचर. आणि रेट ऑफ चेंज ऑफ एन्थाल्पी हा सुद्धा एक हीटचाच भाग आहे विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर ॲट कॉन्स्टंट प्रेशर. सो CP अँड CV यू नो. सो फॉर सॉलिड अँड लिक्विड्स CP इज नियरली इक्वल टू CV. CP अँड CVच्या व्हॅल्यू या नियरली इक्वल असतात. आणि फॉर गॅस CP मायनस CV इज इक्वल टू R. हे इक्वेशन सर्वांना माहीत आहे. R गॅस कॉन्स्टंट, हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट प्रेशर मायनस हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज इक्वल टू R. Now sign conventions.
वेगवेगळे साईन्स आहेत. प्लस असेल तर काय होईल, मायनस असेल तर काय होईल. क्यू आपल्याला माहीत आहे अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब असतं. हीट ॲब्सॉर्ब बाय दी सिस्टीम. एखाद्या सिस्टीमनं हीट ॲब्सॉर्ब केली तर त्याला आपण प्लस क्यू म्हणतो. हीट लॉस्ट बाय सिस्टीम, त्या सिस्टीमनं हीट लॉस केली तर त्याला आपण मायनस क्यू म्हणतो. मायनस डब्ल्यू वर्क डन बाय दी सिस्टीम. सिस्टीमनं काम केलं आणि सिस्टीमवरती काम झालं, दोन फरक लक्षात घ्या. मायनस डब्ल्यू दी वर्क डन बाय दी सिस्टीम, प्लस डब्ल्यू वर्क डन ऑन दी सिस्टीम. तर अशा पद्धतीनं ही सायन्स आहेत. डेल्टा ई चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू E2 मायनस E1. इनिशियल स्टेट एनर्जी, फायनल स्टेट एनर्जी, चेंज इन इंटरनल एनर्जी डेल्टा ई. वेन E2 इज ग्रेटर दॅन E1 डेल्टा ई पॉझिटिव्ह असतो. E2ची व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह येईल. जेव्हा E1 जास्त असेल तेव्हा डेल्टा ईची व्हॅल्यू काय येईल, निगेटिव्ह येईल. नेक्स्ट, व्हॉट इज द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. तुम्ही सगळीकडं आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी शिकलेला आहात. केमिस्ट्रीमध्ये आहे, फिजिक्समध्ये आहे. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स जवळजवळ 8वी स्टँडर्डपासून तुम्ही शिकता. सो प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी आपल्याला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स सांगतो. दॅट इज एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड, कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. हे सगळ्यांना माहीत आहे. डिस्ट्रॉय होत नाही आणि निर्माणही होत नाही. एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये ती काय होते असते, कन्वर्ट होते. साऊंड एनर्जी इलेक्ट्रिकलमध्ये, इलेक्ट्रिकल मेकॅनिकलमध्ये, सोलर एनर्जी इलेक्ट्रिकलमध्ये, सगळ्या अशा विंड एनर्जी इलेक्ट्रिकलमध्ये, त्याला आपण थर्मोडायनॅमिक्स म्हणतो. वेन अ क्वांटिटी ऑफ वन काइंड ऑफ एनर्जी डिसअपेअर्स देन अन इक्विव्हॅलंट अमाऊंट ऑफ एनर्जी अनदर काइंड अपेअर्स. तर जेवढी एनर्जी डिस्ट्रॉईड होते तेवढीच दुसरी एनर्जी तयार होत असते. द टोटल अमाऊंट ऑफ मास अँड एनर्जी ऑफ अन आयसोलेटेड सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट. मास अँड एनर्जी इज इक्वल टू MC² सगळ्यांना माहीत आहे. तर मास आणि एनर्जी आयसोलेटेड सिस्टीमला काय असते, ही कॉन्स्टंट असते. देन इट इज नॉट पॉसिबल फॉर एनी मशीन टू प्रोड्यूस वर्क विदाउट कन्झ्युमिंग एनर्जी. एनर्जी दिल्याशिवाय काम होत नाही, हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. आपल्याला जर एनर्जी मिळाली, आपण जर अन्न खाल्लं तर आपल्याला एनर्जी मिळते. कोणाला एखादं चांगलं पुस्तक वाचलं एनर्जी मिळते. कोणाला चांगली फिल्म बघितली तर एनर्जी मिळते. आणि त्यातून काय होत असतं, हे कार्य होत असतं. दी टोटल एनर्जी ऑफ युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. या विश्वाची सगळी एनर्जी ही कॉन्स्टंट आहे. कुठेतरी एक एनर्जी निर्माण झाली की कुठेतरी डिस्ट्रॉय होत असते, कुठेतरी डिस्ट्रॉय झाली तर कुठेतरी एनर्जी निर्माण होत असते. सो टोटल एनर्जी ऑफ युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. अँड इक्वेशन फॉर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, Q इज इक्वल टू डेल्टा E मायनस डब्ल्यू. Q हीट ॲब्सॉर्ब बाय द सिस्टीम, सिस्टीमने जी आहे ती हीट ॲब्सॉर्ब केलेली आहे. मायनस डब्ल्यू वर्क डन बाय दी सिस्टीम आपण बघितलं. प्लस डब्ल्यू असेल तर वर्क डन ऑन दी सिस्टीम असतं. आणि डेल्टा ई चेंज इन इंटरनल एनर्जी. सो डेल्टा ई इज इक्वल टू Q प्लस डब्ल्यू. डेल्टा चेंज इन इंटरनल एनर्जी अमाऊंट ऑफ ॲब्सॉर्ब प्लस वर्क डन. अशा पद्धतीनं चेंज इन इंटरनल एनर्जी सिस्टीममध्ये होत असते. तर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स स्टेटमेंट्स तुम्ही सगळे लक्षात ठेवायचे. नेक्स्ट, व्हॉट इज स्पॉन्टेनियस प्रोसेस अँड व्हॉट इज नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस. सो स्पॉन्टेनियस प्रोसेसेस आर इरिव्हर्सिबल. एकाच दिशेनं ज्या घडून येतात त्यांना इरिव्हर्सिबल किंवा स्पॉन्टेनियस म्हणतात. नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस म्हणजे याला रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणतात. दोन्ही बाजूने ज्या घडून येतात त्याला रिव्हर्सिबल प्रोसेस असं म्हणतात. सो इट इज अ नॅचरल प्रोसेस. स्पॉन्टेनियस प्रोसेस ही कशी आहे, नॅचरल आहे, नैसर्गिक आहे. आणि ही कशी आहे, हायपोथेटिकल आहे. म्हणजेच एकाच दिशेने क्रिया होणे म्हणजे नॅचरल प्रोसेस. आपण धबधबा तुम्ही सगळ्यांनी बघितला आहे. धबधब्याचं पाणी वरून खाली पडणं, एकाच दिशेनं पाणी पडतं, खालनं वर धबधब्याचं पाणी जात नाही, तर त्याला नॅचरल प्रोसेस म्हणतात. ती स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे, इरिव्हर्सिबल आहे, एकाच दिशेने घडून येते. आणि हायपोथेटिकल प्रोसेस म्हणजेच मोटरनं खालचं पाणी वरच्या टाकीमध्ये चढवणं, ही कृत्रिम प्रोसेस आहे, ही नॅचरल प्रोसेस नाही आहे. तर ही दोन्हीकडं होऊ शकते. मोटरनं पाणी आपण खालून वर नेऊ शकतो, वरून खाली आणू शकतो. पण धबधब्याचं पाणी मात्र नॅचरल आहे, ते फक्त वरून खाली पडत असतं. अपोजिंग फोर्स इज मच लेस दॅन ड्रायव्हिंग फोर्स. धबधब्याचं पाणी वरून खाली पडत असताना त्याला अपोजिट फोर्स फार कमी असतो, निग्लिजिबल. आणि हिअर ड्रायव्हिंग अँड अपोजिंग फोर्सेस डिफर बाय अ व्हेरी स्मॉल अमाऊंट. फक्त काय असतो, फरक फक्त खूप कमी असतो या दोन्हीमधला, ड्रायव्हिंग फोर्स अँड अपोजिंग फोर्स. इक्विलिब्रियम इज अटेंड ओनली व्हेन द प्रोसेस इज कंप्लीट. रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन, रेट ऑफ बॅकवर्ड रिएक्शन इथं फक्त एकाच दिशेनं होते. परंतु इक्विलिब्रियम कंप्लीट झाल्यानंतर इक्विलिब्रियम इज अटेंड ओनली व्हेन प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर इक्विलिब्रियम स्टेजला जाते. आणि इथं प्रत्येक स्टेजला काय असतं, इक्विलिब्रियम हे असतं. दोन्ही कारण रिव्हर्सिबल असल्यामुळं दोन्ही बाजूने रिएक्शन होते आणि दोन्ही बाजूने रिएक्शन झाल्यानंतर
रेट ऑफ फॉरवर्ड अँड बॅकवर्ड रिॲक्शन हे दोन्ही सतत कार्यरत असतात. इथं फक्त प्रोसेस कंप्लीट झाल्यावर कार्यरत होते. मॅक्झिमम वर्क कॅनॉट बी ऑब्टेन आणि हिअर मॅक्झिमम वर्क कॅन बी ऑब्टेन. म्हणजे डब्ल्यू मॅक्स हा इथं लेस असतो, इथं जास्त असतो. प्रोसेस मे बी फास्ट ऑर स्लो. ती नॅचरल असल्यामुळे फास्ट किंवा असेल किंवा स्लो असेल. ही प्रोसेस काय असते, स्लोच असते. कारण मोटरचं पाणी खालून वर जाणं म्हणजे ही प्रोसेस स्लो आहे. फ्लो ऑफ हीट फ्रॉम हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी. हॉट बॉडीकडून कोल्ड बॉडीकडे एनर्जी किंवा हीट जाणे म्हणजे स्पॉन्टेनियस प्रोसेस किंवा धबधब्याचं पाणी मी सांगितलं. रिव्हर्सिबल एक्सपान्शन ऑफ अँड आयडियल गॅस. म्हणजे गॅसचं एक्सपान्शन होणं ही कसली प्रोसेस आहे, नॉन स्पॉन्टेनियस आहे. इट इज हायपोथेटिकल प्रोसेस. म्हणजे थोडक्यात स्पॉन्टेनियस प्रोसेसची व्याख्या कशी केली, दी प्रोसेस दॅट ऑकर्स ऑफ इट्स ओन अकॉर्ड. स्वमतानुसार जी धावते त्याला स्पॉन्टेनियस प्रोसेस म्हणजे स्वतःचं मत आहे. दी प्रोसेस डज नॉट ऑकर ऑफ इट्स ओन अकॉर्ड. पण हिला कोणाची तर काय करावं लागते, मदत घ्यावी लागते. नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेसला मदतीशिवाय ही होऊ शकत नाही. डज नॉट ऑकर ऑफ इट्स ओन अकॉर्ड. स्वतःला दुसऱ्याची मदत घ्यावी लागते. इथं मदतीशिवाय पार पडते. त्याला स्पॉन्टेनियस म्हणतात आणि ह्याला नॉन स्पॉन्टेनियस म्हणतात. तर व्हॉट इज स्पॉन्टेनियस प्रोसेस, व्हॉट इज नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस अँड व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन देम. नेक्स्ट नाव सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. हा सुद्धा तुम्ही सगळे बऱ्याच ठिकाणी झालेला आहे. हीट कॅनॉट पास ऑफ इट्स ओन अकॉर्ड फ्रॉम कोल्डर टू हॉटर. कोल्डरकडून हॉटरकडे केव्हा हीट जात नाही, हॉटरकडून कोल्डरकडे त्याचा प्रवास असतो. ऑल नॅचरली ऑकरिंग प्रोसेसेस टेंड टू प्रोसेड इन अ डायरेक्शन इन विच इक्विलिब्रियम टेक्स प्लेस. ऑल नॅचरली ऑकरिंग प्रोसेस, ज्या ठिकाणी नॅचरल प्रोसेस टेंड टू प्रोसीड इन अ डायरेक्शन इन विच इक्विलिब्रियम म्हणजे फॉरवर्डला इक्विलिब्रियम फेवर असेल तर फॉरवर्ड घेतील, बॅकवर्डला इक्विलिब्रियम फेवर असेल तर बॅकवर्ड प्रमाणे घेईल. ऑल स्पॉन्टेनियस प्रोसेसेस आर इरिव्हर्सिबल. आपण आता स्पॉन्टेनियस प्रोसेसमध्ये बघितलं की सगळ्या ह्या प्रोसेसेस इरिव्हर्सिबल असतात. एनर्जी कॅनॉट बी कन्व्हर्टेड कम्प्लिटली इन टू वर्क. एनर्जी जी ॲब्सॉर्ब केली जाते सिस्टीमने त्याचं कम्प्लिटली वर्कमध्ये कन्वर्ट होत नाही. काही एनर्जी लॉस होते सराउंडिंगला. म्हणून इथे म्हटलं आहे नो मशीन हॅज 100% इफिशियन्सी. कुठलंही मशीन 100% कार्य करत नाही. 99.99% काम करेल. 0.01 एवढीसुद्धा तो काय करू शकेल, लॉस करू शकेल. कुठल्याही इंजिनची कॅपॅसिटी 100% नसते. बिकॉज एनर्जी सप्लाय टू दी मशीन्स मॅक्झिमम अमाऊंट ऑफ एनर्जी इज यूज्ड फॉर वर्क अँड मिनिमम अमाऊंट गेट्स लॉस टू दी सराउंडिंग. ड्यू टू दॅट नो मशीन हॅज 100% इफिशियन्सी. एंट्रॉपी ऑफ द युनिवर्स टेंड्स टुवर्ड्स दी मॅक्झिमम. एंट्रॉपी म्हणजे तुम्हाला माहीत आहे दॅट इज ds इज इक्वल टू dq रिव्हर्सिबल बाय चेंज इन हीट विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर. ही युनिवर्सची हे काय असते, मॅक्झिमम नेहमी होत असते. तर हा काय झाला आपल्याला सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स झाला. तर बऱ्याचशा सगळ्या आपल्याला बेसिक गोष्टी इथं बघितलेल्या आहेत. लेक्चर 1ला आणि लेक्चर 2ला थर्मोडायनॅमिक्स हा टॉपिक सुरू झालेला आहे. BSc पार्ट 1 सेमिस्टर 2 पेपर नंबर 3 फिजिकल केमिस्ट्री. ह्या बेसिक टर्म्स सगळ्या बघा. आपण आता पुढच्या वेळी कर्नॉट हीट इंजिन किंवा कर्नॉट सायकल त्याला म्हणतात तो भाग आपण बघणार आहोत. स्वस्थ राहा, सुरक्षित राहा, सॅनिटायझरचा वापर करा, मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्स पाळा, घरी राहा, सुरक्षित राहा, अभ्यास करत राहा. धन्यवाद.